ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असे आश्वासित केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मिनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वागुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल तसेच गावदेवी मार्केटमधील स्टॉलधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघ्या 60 दिवसात गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. 21 मे 2026 रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व स्टॉल जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचे नूतनीकरण केले. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा 2026 उत्साहात पार पडला. शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 17 वर्षांपासून ठाणे शहरात हा अनोखा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत परस्परांना राखी बांधून एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतात. यावेळी मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधत प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे नाते अधिक घट्ट केले. धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे रक्षाबंधन साजरे केल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या सोहळ्याला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे लोहाणा महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर, समाजरत्न डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणावाला, समाजसेविका सौ ऋता जितेंद्र आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग संभाजी जाधव, समाजसेवक महेंद्र जैन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. मान्यवरांनी या
उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक एकोपा, शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनात ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी तसेच शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमासाठी ठाणा हलाई लोहाण महाजन ट्रस्ट रघुवंशी हॉल यांचे विशेष सहकार्य लाभले. गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेली ही सलोख्याची परंपरा यापुढेही कायम ठेवत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. मला वाटतं सातत्याने गेली 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सातत्याने ठेवत आहेत. आणि तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जे काय हे शिकवण घालून दिली होती तीच प्रथा आज सातत्याने 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन करते. मी खास करून सचिन चव्हाण त्याचबरोबर ठाणे नगर पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब आणि सर्व पोलीस यंत्रणा यांना मी धन्यवाद देईन की अशा पद्धतीने मला वाटतं एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच सातत्याने गेली 17 वर्ष या दोघांच्या माध्यमातून होते, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे 17 वर्ष आम्ही साजरा करतोय. जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा म्हणजे ज्या टायमाला चालू केलं त्या टायमाला एक साधारण 10-12 लोक होती. आज मागिरी, राबोडी, कळवा, मुंब्रा इथून असंख्य हिंदू आणि मुस्लिम बांधव येतात. मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राखी बांधतात आणि हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राखी बांधतात. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे दोन्ही धर्माची लोक हे देशाला महासत्ता करायला फार मोठं काम करतात. दोन्ही धर्मामध्ये जातीय सलोखा बिघडण्याची कामं काही समाजकंटक लोक करत असतात. त्यांना एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो की आपण किती वाईट वागा, किती विष कालवा, तरी सुद्धा या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलतात. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष रक्षाबंधन तसेच इतर समाज उपयोगी उपक्रम किरण नागती यांच्या पुढाकाराने सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधन सणानिमित्त काल 27 ऑगस्ट रोजी दिव्यांग कला केंद्र नौपाडा ठाणे पश्चिम येथे रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला होता. या रक्षाबंधनासाठी दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी स्वतः राख्या बनवल्या होत्या. या कार्यक्रमासाठी नौपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नौपाडा पोलीस स्टेशनचा इतर स्टाफ देखील सदर कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित होता. या दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग बहिणींनी यावेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना व इतर पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. तसेच महिला पोलिसांनीही दिव्यांग बांधवांना राख्या बांधल्या. यावेळी किरण नागती यांनी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड व संपूर्ण स्टाफचे यथोचित स्वागत सत्कार केले. यावेळी किरण नागती व योगेश आव्हाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. सदर कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी, पालक, पोलीस स्टाफ, आयोजक किरण नागती, संध्या नागती व इतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. निश्चितच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून जो दिव्यांग बंधन हा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, यामध्ये पोलीस प्रशासनाला बोलावून
त्यांच्या हातावर दिव्यांग जे महिला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही राखी बांधून पोलीस विभागाप्रती सुद्धा एक अधिक जबाबदारीची जाणीव या कार्यक्रमातून आम्हाला निर्माण झालेली आहे. दिव्यांगाला समाजात कडून जी सहानुभूती मिळते त्या सहानुभूतीबरोबरच त्यांना त्यांच्या संरक्षणाची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता पोलीस विभाग नेहमीच तत्पर राहील आणि समाजाने सुद्धा याचा बोध घेऊन अशा दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भाने सहानुभूतीची जाणीव ठेवूनच त्यांच्याप्रती समाजाची एक जबाबदारी आहे या नात्याने त्यांचं संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी पोलीस विभागाला त्यांची मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं.